चंद्रशेखर बावनकुळेंच्या निवासस्थानी या दोघांमध्ये चर्चा झाली आहे। भेटीचं कारण नेमकं काय हे अजूनही कळू शकलेलं नाहीये, पण संभाजीराजे छत्रपती हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। बावनकुळेंच्या निवासस्थानी दोघांमध्ये चर्चा झालेली आहे। काही दिवसांपूर्वी रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून संभाजीराजे छत्रपती आक्रमक झालेले होते। ही समाधी तात्काळ हटवली जावी अशी मागणी त्यांनी जोरकसपणे लावून धरली होती। अभिषेक मुठाळ आपल्याला अधिक अपडेट देतील। अभिषेक, भेटीचं कारण कळू शकलंय का? आताच छत्रपती संभाजी राजे जे आहेत ते इथं दाखल झाल्याचं पाहायला मिळतं आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीसाठी दाखल झाले आणि दोघांमध्येही सध्याला चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते आहे। मात्र नेमकी ही भेट कशासाठी आहे हे अद्यापपर्यंत कळू शकलेलं नाही आहे। एकूण या संदर्भात जर का पाहायचं तर या मुख्यमंत्र्यांना संभाजी राजे यांच्याकडनं पत्र देखील लिहिण्यात आलेलं होतं। नेमकं वाघ्या कुत्र्याचा जो पुतळा आहे तो हटवावा अशा प्रकारची मागणी करण्यात आलेली होती। दुसरीकडे शिवपुण्यतिथी निमित्तानं एकूणच जे रायगड समिती आहे त्याच्या अध्यक्षस्थानी हे छत्रपती संभाजी राजे होते। मात्र त्यांना निमंत्रण जे आहे ते देखील देण्यात आलेलं नव्हतं आणि त्यामुळे कुठेतरी त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील आपल्याला नाराजी ही पाहायला मिळालेली होती। नेमकी ही भेट कशासाठी आहे हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। एकूणच वारंवार संभाजी राजे जे आहेत ते आपल्याला वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्यासंदर्भात उल्लेख करताना पाहायला मिळत आहेत। तो पुतळा कुठेतरी हटवावा अशा प्रकारची मागणी करताना पाहायला मिळत आहेत आणि त्या संदर्भात वेळोवेळी पत्रव्यवहार देखील आपल्याला होताना दिसत आहेत आणि त्यामुळे या संदर्भात ही भेट आहे का हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। निश्चित अभिषेक, अपडेट जाणून घेत राहू भेटी संदर्भातले। तुर्तास धन्यवाद। आणि यानंतर